लाडक्या बहिणींना देखील लाभ त्यांचे बंद होणार आहेत। दरम्यान लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्यभरात 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या। लाडकी बहिणीचे नियम हे आणखी कठोर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे। अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली। एकूण 26,34,000 महिलांना मध्ये अपात्र केल्याची माहिती मिळते। 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत। लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। राज्यातील 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। त्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा करण्यात येणार नाहीत। तुम्ही पैशांची वाट बघून स्वतःचा वेळ वाया घालवू नका। या 9 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी जर तुम्ही असाल आणि तुम्ही जरी केवायसी जरी केले असेल तरी सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच या ठिकाणी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब पण या ठिकाणी होते। त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना सांगितलंय की या 9 जिल्ह्यातील एकही लाडक्या बहिणींना 1 रुपया देखील मिळणार नाही। तुम्ही पैशांची वाट अजिबात बघू नये असं सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे ई-केवायसी केल्यानंतर या 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यातील लाडक्या बहिणी अशा सापडल्या आहेत ज्या नवीन लावलेल्या निकषामध्ये अजिबात बसत नाहीत। कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये हे 3,000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती मिळणार नाहीत, सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही दररोज आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं आतुरतेने वाट बघत असता। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय जर करता तुम्ही या 9 जिल्ह्यापैकी 275 तालुक्यामध्ये असाल तर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पैशांची वाट अजिबात तुम्ही बघू नका, कारण तुमची यादी अपात्र यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी धक्का देणारी वाईट बातमी असू शकते। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना यामधून कायमचं वगळण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा या ठिकाणी झाल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती सांगितल्या। आम्ही एकाही लाडक्या बहिणींना अपात्र करणार नव्हतो, परंतु लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ लागल्या होत्या। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला 2 याद्या या ठिकाणी तयार कराव्या लागल्या। बघा, आम्ही अपात्र बहिणींची यादी एक तयार केल्या आणि एक पात्र बहिणींची यादी या ठिकाणी तयार केल्या। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी पाहिलं आहे 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये समाविष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी बातमी म्हणावं लागेल, कारण सुरुवातीला तुम्हाला आठवतंय का बघा, ज्यावेळी त्या ठिकाणी 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर त्यावेळी 2,40,00,000 लाडक्या बहिणी पात्र होत्या। त्यानंतर काही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये रेशन कार्ड नव्हतं म्हणून अपात्र करण्यात आल्या। काही लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये होत्या म्हणून अपात्र झाल्या। काही बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं होतं त्यामुळे त्या अपात्र झाल्या। त्यामुळे 2,40,00,000 बहिणींच्या संख्येत घट झाली होती आणि 1,40,40,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी टोटल अपात्र करण्यात आल्या होत्या। त्यानंतर मागच्याच महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी बहिणींना सरकारच्या माध्यमातून करायला सांगितली होती। का ई-केवायसी करायला सांगितली होती हाच प्रश्न बहिणींना निर्माण झाला होता। त्या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळालं नाही, तर त्याचे सुद्धा उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे। बघा, ई-केवायसी सरकारने यासाठी तुम्हाला करायला लावली, त्याचं कारण म्हणजे ज्या महिला सरकार नोकरी त्या ठिकाणी करत होत्या, ज्या महिला सरकारने लावलेल्या निकषामध्ये या ठिकाणी बसत नव्हत्या तरी सुद्धा हप्ता घेऊ लागल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करायला तुम्हाला या ठिकाणी सांगितली होती। आणि सर्वांनी जवळपास 90% महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे आता केलेली आहे। आणि ई-केवायसी केल्यानंतर एक पात्र महिलांची यादी आणि या ठिकाणी एक अपात्र महिलांची यादी असं 2 याद्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाव ज्या जिल्ह्यांचं आहे म्हणजे त्या 9 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना अजिबात पैशांची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। बघा, आता 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना चुकून सुद्धा या ठिकाणी अजिबात 3,000 रुपये ऑक्टोबर-नोव्हेंबरचे येणार नाही सांगितले। कोणते 9 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला पैशांची वाट बघून पण तुमच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा करण्यात येणार नाहीत। तुम्ही 2 मिनिटे महत्त्वाचा वेळ या व्हिडिओला द्या, कारण तुमच्यासाठी खास बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे।
सरकारने आता KYC केल्यानंतर नवीन लावलेल्या नियमावलीमध्ये सरकारच्या माध्यमातून KYC केल्यानंतर एक नवीन यादी त्या ठिकाणी लावण्यात आल्या। त्यामध्ये 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज पैसे येतील उद्या पैसे येतील म्हणून जर आशेवर जर तुम्ही आता बसत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा या ठिकाणी करण्यात येणार नाहीत, तसेच कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले, अपात्र यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले, याचीच यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे सांगणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, कारण 26 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र झाले आहेत। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी पाहिलेली आहे, अधिकृत बातमी समोर आल्या, याची एक लिस्ट, याचा एक GR देखील आता आलाय, तो GR पुढे दाखवणार आहे। त्यामध्ये 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यांचा समावेश आहे, त्यामध्ये त्यांना लाभ भेटणार नाही। 26 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचा सुद्धा नंबर असू शकतो। या 9 जिल्ह्यातील काही भागामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र केलंय। बघा, 9 जिल्ह्यातील सर्वांनाच या ठिकाणी अपात्र केलं नाही, तर 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यामध्ये अपात्र यादी लावण्यात आल्या। त्यामधून जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। आता तुम्हाला सांगतो कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये मिळणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तुम्ही वाट अजिबात बघू नका, स्वतःचा वेळ वाया घालवू नका असं सांगण्यात आले। त्यामुळे कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत त्या ठिकाणी आपण लगेच पाहू, आणि त्यानंतर कोणत्या 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यामध्ये 3000 रुपयांची वाट बघू नका असं सांगण्यात आले, नक्की पाहू। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता यामधील पहिला प्रकार कोणता सांगण्यात आलाय, ज्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही नवीन आलेल्या नियमानुसार आता अपात्र होणार आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून पहिला नियम या ठिकाणी पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय। या ठिकाणी लाभ बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार नाही। पहिला प्रकार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलाय, तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डावरती ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या व्यक्तींच्या नावावर किती एकर शेती आहे हे सरकारच्या माध्यमातून चेक केलेलं आहे। म्हणजे तुमचे वडील असतील किंवा त्या रेशन कार्डावरती तुमच्या नवऱ्याचं नाव असेल तर त्यांच्या नावावर आता किती एकर शेती आहे हे सरकारने आता चेक केलं आहे। कारण सरकारने म्हणले आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना लाभ देणार। जर सरकारने लावलेल्या नियमानुसार इतक्या एकरपेक्षा जास्त जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। तुम्ही वाट बघू नये पैशांची असं सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या ठिकाणी महिलांना सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलाय ती तुम्हाला लगेच सांगणार आहे। म्हणजेच अपात्र महिलांची यादी लावण्यात आल्या हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। तत्पूर्वी दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून कोणता लावण्यात आलाय, ज्यामधून 6 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले गेल्याचं सांगण्यात आलंय, तर तो नियम या ठिकाणी कोणता आहे नक्की पहा। लाडक्या बहिणींना दुसरा नियम लावण्यात आलाय, तो म्हणजे त्यामधून 6 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय। 2 नंबरचा नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लावण्यात आलाय, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळालेले नाहीत त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पात्र नाही आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलंय। बघा, लाडक्या बहिणींनो, सप्टेंबरचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींची चौकशी करूनच दिलेला होता। त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही पुढील हप्त्याची वाट बघू नये असं सरकारने सांगितलंय। पुढील हप्ता सप्टेंबर म्हणजे नंतर म्हणजे कोणता, तर ऑक्टोबर नोव्हेंबर त्या ठिकाणी दोन्ही महिन्यांचा एकत्र 3000 रुपये सरकारने देण्याचं ठरवलंय। जर करता सप्टेंबरचा तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून जाहीरपणे या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा मिळणार नाही त्यांनी वाट बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आले, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे।
त्यामुळे मोबाईल हातात धरून 2 मिनिटे बघत राहा, कारण या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलाय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला तिसरा नियम या ठिकाणी कोणता आलाय, जरी तुम्ही ई-केवायसी केले असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ या ठिकाणी आता मिळणार नाही। त्यामुळे आता तिसरा नियम कोणता आहे लगेच पहा। 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणते 275 तालुक्यामध्ये लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलाय ते पण सांगतो। परंतु तत्पूर्वी तिसरा नियम या ठिकाणी काय सांगण्यात आलाय तुम्ही पाहू शकता। सरकारच्या माध्यमातून तिसरा नियम या ठिकाणी घालण्यात आलाय, ते म्हणजे ई-केवायसी केल्यानंतर बहिणींसाठी नवीन नियम लावण्यात आलाय। तो म्हणजे वार्षिक उत्पन्न वाढलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र केलं गेलंय। आता बघा, काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न गुपित होतं, जवळपास अशा 8 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र केल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। म्हणजे 2.5 लाखांच्या वरती अनेक लाडक्या बहिणींचं उत्पन्न असून सुद्धा लाभ महिला त्या ठिकाणी घेत होत्या। सरकारने सांगितलं होतं, जर 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर अजिबात तुम्ही लाभ घेऊ नका, कारण आम्ही जी योजना काढल्या ती फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। ज्या महिला त्या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, धुनी भांडी करतात, अशा गोरगरीब महिलांसाठी ही योजना काढल्या। त्यामुळे 2.5 लाखांच्या आता तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी जास्त असेल तर लाभ घेऊ नका असं सरकारने सांगितलं होतं। परंतु 2.5 लाखांच्या वरती 8 लाख लाडक्या बहिणींचं उत्पन्न या ठिकाणी गेलं होतं, तरी पण त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी घेत होत्या, महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेत होत्या। म्हणून सरकारने ई-केवायसी करायला सांगितलं होतं। आता केवायसी बहिणीने केल्या, त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या 8 लाख लाडक्या बहिणी सापडलेत ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं। अशा लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी करण्यात आले। कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलाय ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तत्पूर्वी आता चौथा नियम अत्यंत कडक आहे, त्यामध्ये 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती आता एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, कोणता आहे या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर आपण लगेचच त्या ठिकाणी कोणत्या 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यामध्ये हा लाभ मिळणार नाही ते पाहणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, अनेक महिलांचे उत्पन्न जास्त होतं, अनेक महिलांची परिस्थिती देखील चांगली होती, तरी पण त्या काय केल्या, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेत होत्या। आता त्या महिलांनी एक चूक केली होती, ती म्हणजे सरकारला आम्ही सापडू नये म्हणून त्यांनी काय केलं होतं, आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा सरकारला दिला होता। ज्यावेळी महिला व बाल विकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविकांना चौकशी करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या घराला पाठवलं होतं, तर महिला व बाल विकास खात्याने सांगितलं होतं, ज्यावेळी अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास खात्याच्या आदेशाने लाडक्या बहिणींच्या घराकडे आधार कार्डवरील पत्त्यावर गेल्या, त्यावेळी आधार कार्डवर जो पत्ता होता त्या पत्त्यावर महिला त्या ठिकाणी गावामध्ये त्या राहतच नव्हत्या। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्या ठिकाणी सरकारने या महिलांना लावला आहे। त्यामुळे त्यांचा लाभ तातडीने बंद करण्यात आलाय, कारण या बहिणी फसव्या महिला आहेत असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे। त्यामुळे अशा बहिणींचा लाभ तातडीने बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केला गेला आहे। आता तुम्हाला सांगत आहे, कोणत्या 9 जिल्ह्यातील कोणत्या 275 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात आलाय, त्यांनी वाट बघू नये असं सांगण्यात आले। 275 तालुके नेमके कोणते आहेत तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे। तुमचं महत्त्वाचं 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवा आणि या महत्त्वाच्या 9 जिल्ह्यातील 275 तालुक्यामध्ये तुमचा तालुका आहे का आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुम्हाला तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या। आता बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये लाभ या ठिकाणी आता तुमचा थांबवण्यात येणार आहे पहा। आता पहा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आला जळगाव। बघा, जळगाव जिल्ह्यातील कोणाकोणाचा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे आणि हा लाभ परत सुरू करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे। आता जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे। बघा, जळगाव जिल्ह्यातील 5 तालुके कोणते आहेत आणि या 5 तालुक्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुढं लाभ चालू होण्यासाठी काय करायचं ते सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये मोबाईलवर तुमच्या प्रोसेस करून दाखवणार आहे। त्यामुळे आता बघा, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका त्या ठिकाणी 40 गाव
मुक्ताईनगर, जामनेर आणि धरगाव त्या ठिकाणी तालुक्यामध्ये महिलांची चौकशी कडक करण्यात आली होती। कारण या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महिलांचे नवरे म्हणजेच त्यांचे पती पुरुष देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत होत्या, त्यामुळे यांची चौकशी कडक करण्यात आल्या। त्यामुळे या तालुक्यातील महिला जर असाल तर तुम्हाला लाभ तुमचा त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचा मिळणार नाही। त्यासाठी एक प्रोसेस करायची आहे। कोणती प्रोसेस करायची आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये 2 मिनिटे बनून राहा। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी चौकशी दरम्यान थांबवण्यात येणार आहे बघा। या ठिकाणी शिरपूर तालुका, साक्री, सिद्धखेडा, आता हे जे तालुके आहेत तर हे धुळे जिल्ह्यातील तालुके आहेत। तुमचा लाभ तातडीने थांबवण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। जर तुम्हाला थांबवू नये असं वाटत असेल तर पुढे त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे बघा। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील टोटल 7 तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी तातडीने थांबवण्याची ऑर्डर दिल्या। तर ती कोणते? नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि त्याला 11 आणि पहिला धडगाव म्हणलं जातं। तर टोटल 7 तालुके आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर काय काम करावं लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघा, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। आता पुढचा जिल्हा सांगतो पहा। सरकारने सांगितलेल्या पुढच्या त्या ठिकाणी यादीमध्ये जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी तात्पुरता थांबवण्यात आलाय। तर ते तालुके म्हणजे अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि हदगाव। बघा या तालुक्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीवर राहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा लाभ आहे असा चालू ठेवण्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर नागपूर, बघा नागपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ थांबवण्यात येणार आहे बघा। यामध्ये कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड आणि भिवापूर। बघा या तालुक्यामध्ये तुम्ही महिला असाल तर तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी तात्पुरता थांबवण्यात आलाय। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीत, परंतु हे जरी काम तुम्ही केलं तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। कोणतं काम करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सुद्धा पुढे सांगणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कोणाकोणाचा लाभ थांबवण्यात येणार आहे बघा। नाशिक जिल्ह्यातील आता इथे बघा निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना अर्जंट सूचना आहे, हे काम करा, अन्यथा तुमचा लाभ सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचा जमा करण्यात आता येणार नाही। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 4 तालुके आता निवडले आहेत, त्यामध्ये अपात्र बहिणींची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी आणि पालम या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला अपात्र महिलांच्या संख्येमध्ये टाकण्याची शक्यता आहे। परंतु काय काय काम करायचं आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अपात्र यादीतून पात्र करण्यात येईल। आता ते पहा। त्यानंतर पुढचे जिल्हे अजून कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये अपात्र महिलांची संख्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तर बीड जिल्ह्यातील या ठिकाणी आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज या तालुक्यामध्ये अपात्र बहिणींची संख्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मग तुम्ही अपात्र होऊ नये यासाठी कोणती प्रोसेस सरकारने करायला सांगितल्या ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आम्ही समजून सांगणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा आणि मलकापूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल या ठिकाणी 3000 रुपयांचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, कारण तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये अपात्र बहिणींची संख्या वाढत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला या ठिकाणी अपात्र महिलांच्या यादीमध्ये टाकण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी आणि जळकोट या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना अपात्र महिलांच्या यादीमध्ये टाकण्याची शक्यता वाढलेली आहे। परंतु आता हे जे जिल्हे सांगितलेत यामध्ये तुम्ही जर अपात्र होऊ नये म्हणून तुम्हाला काय काम करायचं आहे तुम्हाला सांगतो पहा। आता बघा हे जे जिल्हे सांगितलेत यामध्ये का अपात्र महिलांची संख्या जास्त आहे, तर या जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिलांनी हप्ता या ठिकाणी घेतला आहे। म्हणजे एका घरातील 3 महिला 4 महिला या ठिकाणी लाभ घेऊ लागल्या होत्या, त्यामुळे अनेक बहिणी अपात्र होणार आहेत। आणि दुसरा नंबर या ठिकाणी सांगण्यात आला आहे
ते म्हणजे अनेक महिलांनी त्यांचं आधार कार्डवरील पत्ता जो आहे चुकीचा दिला आहे. त्यानंतर मग आता तुम्हाला यासाठी वाचवायचं काम काय करायचं आहे तर बघा, या जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये जर तुम्ही अपात्र या ठिकाणी झाला, तुम्हाला हप्ता लवकर नाही मिळाला, तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल खोलण्यात आलंय. त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी किंवा पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असेल, तुमचं त्या ठिकाणी कोणत्याही सरकारने लावलेल्या नियमाच्या बाहेर तुम्ही नसाल, तर तुम्ही विनंती अर्ज त्या ठिकाणी करू शकता आणि नक्कीच तुमचा पुढील हप्ता आहे असा सुरळीत त्या ठिकाणी ठेवू शकता. तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडक्या बहिणीविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.